श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ सध्या राहूच्या छायेखाली आलेला असून या कुंडलीत एक भयानक मृत्युंजय योग निर्माण होत आहे. या वर्तवण्याच्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ गाफील घालवू नका, कारण ही वेळ आहे सावध राहण्याची. तुमच्या आयुष्यात असा एक अदृश्य भूकंप येणार आहे जो तुमच्या संसाराला, अस्तित्वाला मुळापासून हादरवून सोडेल. काहीतरी अशी घटना घडणार आहे जी भीती मनात होती, काही दिवसांपासून वाटत होतं, पण ती आता प्रत्यक्षात समोर आलेली आहे. सावध व्हा, कारण हा भूकंप जमिनीवरचा नाही तर तुमच्या नशिबाचा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात गेल्या 12 वर्षापासून 2 अशा व्यक्ती आहेत ज्या तुमच्यावरती जळतात, तुमच्या मागे हात धुवून लागलेले आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षा तुम्ही जास्त विश्वास टाकला, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे सुख त्यागले, तेच 2 चेहरे आजच्या या ठिकाणी तुम्हाला संपवण्याचा कायमचा कट रचत आहेत. तुमच्या प्रगतीवर जळत आहेत. तुमच्या घरात सतत होणारी भांडणे, नवरा बायकोमध्ये लहानशा गोष्टींवर उडणारे खटके, मुलांची तुमच्याशी न पटणे, घरात कोणाचं ना कोणाचं आजारी राहणं सतत, हे सर्व काही या 12 वर्षाच्या जुना कटाचा रच आहे. 2 शत्रू तुम्हाला मानसिकरित्या वेड करण्यासाठी टपून बसलेले आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, साक्षात ही घंटा वाजलेली आहे. म्हणून आता सर्व कामं धंदा बाजूला ठेवा. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक बघा, कारण ही भीती नाही तर या काळोखानंतर नवीन साम्राज्य कसं उभं राहील याचं गुपितही लपलेलं आहे. जर आज तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुमच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. तुमच्या जगण्या मरण्याचा आणि भविष्यातील ऐश्वर्याचा हा प्रश्न आहे. सावध व्हा, कारण काळ जवळ आला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी सुरुवातच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिवर्तनाची चांदी आहे. ही केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारी किल्ली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ग्रहयोग जुळून येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या राशीवर असलेली शनीची ढैया किंवा राहू केतूचा जो विळखा होता, तो आता या अमावास्येला संपून गेलेला आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता पराक्रम स्थानात प्रबळ होत असून तो गुरुशी युती करत आहे. हा शुभ योग सुचवतो की आता तुमचे दिवस बदलणार आहेत. जे निर्णय घेताना तुम्हाला भीती वाटत होती, ते निर्णय आता तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील आणि बदल अचानक येईल, एखाद्या वादळासारखा. पण तो वादळ तुमच्या आयुष्यातील अडथळे उडवून लावण्यासाठी असेल. आता तुमची वेळ सुरू झालेली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, स्पष्ट या 12 वर्षापासून तुम्ही जे कष्ट, दुःख आणि अडचणी सोसल्या आहेत, त्या आता कायमच्या दूर होण्याचा काळ आलेला आहे. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून काढलेले डोळे, अपमानाचे पचवलेले घोट आणि आर्थिक टंचाईमुळे मारलेल्या तुमच्या इच्छा, या सर्वांचा हिशोब आता नियती चुकता करणार आहे. नशिबाच्या या निर्णायक वळणावर तुम्हाला असे जाणवेल की जी कामे आधी खूप प्रयत्न करूनही होत नव्हती, ती आता आपोआपच मार्गी लागत आहेत. तुमची रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे विषय, प्रॉपर्टीचे वाद या अमावास्येनंतर सकारात्मक वळण घेतील. हा महाबदल तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमांवर मायेची फुंकर घालणारा ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या परिवर्तनाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल म्हणजे तुमच्या मानसिक स्थितीवर होईल. गुरु आपल्या पाठीशी असल्यामुळे तुमची राशी जलतत्वाची आहे आणि तुमच्या मनात साचलेली भीती आणि नकारात्मकता आता वाहून जाईल. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते, तेच लोक आता तुमच्या यशाचे गोडवे गातील. या ग्रहयोगामुळे तुमच्या करिअरमध्ये अचानक अशी झेप मिळेल जी तुम्हाला समाजात मान सन्मान मिळवून देईल. आर्थिक विवंचना संपेल आणि धन येण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. केवळ एक बदल नाही, तर हे तुमच्या पुनर्जन्मासारखे आहे. विनाशाची भीती तुम्ही सोडूनच द्या. विजयाचे ही नवीन साम्राज्य तयार होणार आहे आणि तुम्ही सज्ज व्हा. या राशीनुसार दिव्य दृष्टीने हे स्पष्ट केलं आहे की तुमच्या विनाशाचा खेळ आजचा नाही, तर तब्बल 12 वर्षापासूनच सुरू आहे. हे 2 शत्रू सावलीसारखे तुमच्या मार्गात येतात आणि तुमची संपत्ती नको
नको आहे, तर तुम्हाला पूर्णपणे संपवायचे आहे. हे 12 वर्षापासून तुम्हाला एवढे झेप तुमची खाली गेलेली आहे, कारण त्यांच्या मनात खुपली आहे. तेव्हापासून त्यांनी तुमच्या आयुष्यात मिठासारखं विष कालवायला सुरुवात केली. हे लोक तुमच्या इतके जवळचे आहेत की तुमच्या घरच्या स्वयंपाकघरापासून ते बेडरूमपर्यंतच्या गोष्टी त्यांना ठाऊक आहेत. त्यांनी तुमच्यावर अशा काही नकारात्मक शक्तींचा आणि तंत्रांचा वापर केला आहे, ज्यामुळे तुमची बुद्धी अगदी भ्रष्ट व्हावी आणि तुम्ही स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरावं, असा हा 12 वर्षाचा भयानक कट आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता तुम्ही डोळे उघडून बघा, कारण तुमच्या राशीलाही लागलेली बाधा, होणारी सततची भांडणे आणि किरकोळ कारणावरून एकमेकांचा अपमान करणे आणि संशयाचे भूत घरात नाचणे, हे सर्व त्यांनी पेरलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे घडत आहे. ज्या घरात कधी काळी हास्य विनोद चालायचे, तेथे आज स्मशान शांतता किंवा ओरडणे ऐकू येते. हे शत्रू तुमच्या मर्मावर वार करत आहेत. त्यांना माहीत आहे की जर तुमचं घर तुटलं तर तुम्ही आपोआपच कोसळाल. म्हणूनच तुमच्या संसारातील हे खटके योगायोग नसून तुमच्या सुखी आयुष्याला लावलेली एक भयान दृष्ट आहे, जी तुम्हाला मानसिक विनाशाकडे ढकलत आहे. इतकेच नाही तर तुमच्या काळजाचे तुकडे असलेल्या मुलाचे तुमच्याशी न पटणे आणि त्यांचे वागणे अचानक बदलणे, हे सुद्धा याच षडयंत्राचा भाग आहे. आई वडिलांसोबत तुमचे होणारे खटके आणि घरात निर्माण झालेली ही वैचारिक दरी त्या 2 शत्रूंनी जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे. त्यांना तुमच्या कुटुंबाची एकजूटता आहे ती तोडायची आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा इशारा म्हणजे तुमच्या घरातील अचानक उद्भवणारी आजारपणं. जेव्हा एखादं काम चांगलं व्हायला लागतं, तेव्हाच घरात कोणीतरी गंभीर आजारी पडतं आणि आलेला पैसा हा औषध पाण्यात निघून जातो. तुमच्या आर्थिक शक्तीला ही खीळ घालण्याचा त्यांचा 12 वर्षाचा जुना प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्ही कधीच डोकं वर काढू शकणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या शत्रूंच्या नावाचा उलगडा करताना सांगितले आहे, तर यातील एकाच्या नावाचे पहिले अक्षर म आणि स किंवा र आणि दुसऱ्याचे अ, क किंवा व असण्याची दाट शक्यता आहे. पण घाबरू नका. हा सस्पेन्स नियती आता त्यांच्या हा 12 वर्षाचा हिशोब चुकता करणार आहे. हा भाग वाचल्यानंतर तुम्हाला जाणीव झालीच असेल की हे सर्व तुमच्यासोबत घडत आहे. ही जाणीव होणे हाच तुमच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. शत्रूंनी तुमच्यासाठी जे विष कालवले होते, ते आता त्यांच्याच आयुष्यात प्रलय घेऊन येणार आहे. या संकटातून तुमची सुटका आता निश्चित आहे, कारण साक्षात महाकाल तुमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या आत्म्याला हादरवून टाकणार आहे. जेव्हा शत्रूचा कट अंतिम टप्प्यात असतो, तेव्हा साक्षात निसर्ग आणि तुमचे अंतर्मन तुम्हाला ओरडून सावध करू लागते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, कारण ही मौनी अमावस्या जी होऊन गेलेली आहे, आता तुमच्या सभोवतालची ऊर्जा कमालीची जड होणार आहे. जर तुम्हाला अचानक असं जाणवू लागलं की तुमच्या घरात कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे किंवा कारणाशिवाय तुमच्या अंगावर शहारे येत असतील, तर समजा निसर्ग तुम्हाला इशारा देतोय. वृश्चिक राशी ही मुळातच एक गूढ आणि अंतर्ज्ञान असणारी राशी आहे. तुमच्या घरात वारंवार काचेच्या वस्तू फुटणे, विजेची उपकरणे अचानक बिघडणे किंवा तुळस सुकणे हे साधे योगायोग समजू नका. हे संकेत आहेत की त्या 2 शत्रूंनी तुमच्या वस्तूवर केलेली नकारात्मकता आता शिखरावर पोचली आहे. निसर्ग तुम्हाला ओरडून सांगत आहे की आता डोळे उघडा आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी विशेषतः तुमच्या भयानक स्वप्नांबद्दल एक अत्यंत सस्पेन्सपूर्ण खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून किंवा या अमावस्येचा काळ निघून गेलेला आहे, पण अशी स्वप्ने पडू शकतात ज्यामध्ये तुम्ही स्वतःला गढूळ पाण्यात अडकलेले पाहता किंवा कोणीतरी तुमचा पाठलाग करतंय, पण तुम्हाला पळता येत नाहीये. स्वप्नात वारंवार साप दिसणे किंवा उंचीवरून खाली पडणे हे सूचित करते की तुमचे ते 2 शत्रू तुमच्या मानसिक शक्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण स्वप्नात जर तुम्हाला ती 12 वर्षापूर्वीची एखादी दुःखद घटना पुन्हा दिसत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा पुन्हा उकरून काढण्याचा, संपवण्याचा हा अंतिम प्रयत्न आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भीतीदायक वातावरणात एक अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, जो संकटात अधिक प्रबळ होतो. कारण भयानक अनुभव तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील सुप्त योद्धा जागृत करण्यासाठी आहे.
तुमची अंतर्ज्ञान शक्ती इतकी तीव्र होईल की तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातूनच तिचा कपटीपणा हेतू स्पष्टपणे दिसेल. ही तुमच्या आयुष्यातील तो फिल्टर आहे जो दूषित नाती आणि माणसं तुमच्या आयुष्यातून कायमची बाहेर फेकून देईल. या भीतीवर मात करून जो पुढे जाईल त्याला साक्षात ईश्वरी कवच प्राप्त होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळामध्ये तुमची ज्यांनी 12 वर्षाची ही तुमची तपस्या पूर्ण होत आहे, ज्या 2 शत्रूंनी तुमची सुख संसाराला तुमच्या दृष्ट लावली, नवरा बायकोंमध्ये भिंत उभी केली आणि तुमच्या मुलांना तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा पापाचा घडा आता काठोकाठ भरलेला आहे. नियतीचा नियम आहे की जेव्हा अन्याय त्यांच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा त्यांच्या विरुद्ध सर्व काही कारस्थानं त्यांच्याचवर उलटायला सुरुवात होईल. त्यांनी तुमच्यासाठी जो विनाशाचा सापळा रचला होता त्यात ते स्वतःच आता अडकतील. त्यांना सावरण्याची एकही संधी मिळणार नाही. त्यांचा हा पराभव केवळ आर्थिक नसेल तर त्यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक शांती कायमची नष्ट होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळात एक मोठा सस्पेन्स तुमच्यासमोर येईल, कारण एखादा असा गुप्त पुरावा किंवा अशी एखादी सत्य घटना अचानक समोर येईल ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सर्वांचे डोळे उघडतील. जे आई वडील किंवा जी मुले तुमच्यावर संशय घेत होती त्यांना त्या 2 शत्रूंचा खरा चेहरा दिसेल. तुमच्या घरात जी भांडणे लावली गेली होती त्यामागील काळी बाजू उघड होईल आणि तुमचे कुटुंब पुन्हा एकजूट होईल आणि तुमची एक वज्रमूठ तयार होईल. वृश्चिक राशी ही सुडापेक्षा न्यायावर विश्वास ठेवते आणि या साक्षात विधाता तुमच्या या वतीने न्याय करणार आहे. ज्यांनी तुम्हाला 12 वर्षे रडवले त्यांना आता स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी धडपड करावी लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या शत्रूंचा पराभव आणि त्यांच्या नकारात्मक शक्तींचा कायमचा नायनाट करण्यासाठी एक असा आमूलाग्र मंत्र दिला आहे जो या मंगळवारपासून तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून बसा. 108 वेळा हा जप, ओम ह्रीं शत्रुविनाशिनी ग्रह क्लेश निवारणी वृश्चिक राशी रक्षिणी नम, हा मंत्र तुम्ही मनात पूर्ण विश्वास ठेवून म्हणायचा आहे. घरातील आजारपण, दारिद्र्य आणि भांडणे आता या मंत्राच्या अग्नीत जळून खाक होत आहेत. कारण हा उपाय केल्यावर तुमच्या घराभोवती एक अदृश्य दैवी कवच निर्माण होईल ज्याला जगातली कोणतीही वाईट शक्ती भेदू शकणार नाही. 12 वर्षाच्या अंधाराचा शेवट होईल आणि एक तेजोमय विजयाची सुरुवात होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे की या काळोखाला आता आपण चिरून पुढे निघालेलो आहोत, कारण ही अमावस्या संपलेली आहे आणि तुमचा राजयोग सुरू होत आहे. महालक्ष्मी योगाची एक सुवर्ण पहाट उगवणार आहे. गेल्या 12 वर्षापासून ज्या शत्रूंनी तुमच्या प्रगतीचे मार्ग दगड टाकून रोखले होते ते मार्ग आता मोकळे झालेले आहेत. आतापर्यंत तुम्ही जगासाठी राबलात, लोकांसाठी झिजलात आणि बदल्यात तुम्हाला फक्त अपमान मिळाला, क्लेश मिळाले. पण आता काळ बदललेला आहे. तुमच्या कुंडलीतील आता कुबेर भंडार उघडण्याचे संकेत आहेत. अचानक मिळणारी मोठी धनसंपत्ती आणि अडकलेली जुनी प्रॉपर्टी किंवा रखडलेली पदोन्नती हे सर्व तुम्हाला एका राजासारखं सन्मान मिळवून देईल. हे तुमच्या नवीन साम्राज्याचे पहिले पाऊल असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या नवीन साम्राज्याचा सर्वात सुखद अनुभव तुमच्या घराच्या उंबरठ्यात असेल. ज्या घरात त्या 2 शत्रूंनी भांडणे आणि आजारपणाने विष पेरले होते तिथे आता साक्षात सुख शांतीचा वर्षाव होईल. नवरा बायकोमधील दुरावा संपून प्रेमाचा एक नवीन अंक सुरू होईल. ज्या मुलांशी तुमचे मतभेद होते ते मुलेच आता तुमच्या अभिमानाचे कारण ठरतील, कारण अमावस्या संपलेली आहे. आयुष्यातील सर्व अद्भुत ऋण आणि नकारात्मकता धुवून काढण्यासाठी आलेली आहे. तुमच्या घरावरील 7.5 हा 12.5 वर्षाचा ते सावट आता कायमचा हटलेला आहे. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही केवळ स्वतःची स्वप्नेच पूर्ण करणार नाही तर इतरांनाही मदत करण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हे नवीन साम्राज्य तुमच्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सुवर्ण संकेत दिला आहे. तुम्हाला येणाऱ्या पहिल्या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि मनात त्या 2 शत्रूंना क्षमा करून त्यांचे नाव आपल्या आयुष्यातून कायमचे पुसून टाका. तुमची ही क्षमा त्यांना त्यांच्या कर्माच्या हवाली करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. वृश्चिक राशीचे जातक आता शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जुन्या जखमांना इतिहास आता संपला आहे. आता फक्त तुमच्या विजयाचा, श्रीमंतीचा नवा अध्याय सुरू झालेला आहे. तुम्हाला
जग जिंकण्याची ताकद आता तुमच्यामध्ये आलेली आहे आणि तुमच्या हातात आहे. तुमच्या आयुष्यातील हा मोठा बदल स्वीकारण्यासाठी आणि आशीर्वादासाठी कमेंटमध्ये जय महाकाल नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.